आज बनवणार होते मी ढोकळा. त्याच्यासाठी मी इथे वाटीचं प्रमाण घेणार होते, कारण वाटीच्या प्रमाणाने ढोकळा अजिबात चुकत नाही. आणि ते वाटीभर मी पाणी घेतलं होतं. त्याच्यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड आणि 2 चमचे साखर घेतले होते. ते छान दोन्ही पाण्यामध्ये विरघळू द्यायचं. जर विरघळलं नाही ना तर मग ढोकळा आपला लालसर होतो. तुम्ही बघू शकता मी सगळं विरघळवून घेतलं. आणि नंतर त्याच चमच्याने 2 चमचे तेल टाकलं होतं आणि अर्धा चमचा हळद टाकली होती. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून सगळं मिश्रण मी एकदम मिक्स करून घेतलं. आणि त्याच वाटीने इथे मी बेसन घेतलं होतं. हे बेसन मी रेग्युलरचं बेसन वापरलं होतं. तुम्ही विकतचं किंवा घरी डाळीचं बनवलेलं बेसन वापरू शकता. त्याच्यातल्या सगळ्या अशा गिटळ्या मोडून नंतर मी ते बेसन ना एकदम छान असं मिक्स करून घेतलं होतं. एकदम घट्ट पण नव्हतं आणि एकदम पातळ पण नव्हतं, तुम्ही बघू शकता. नंतर इथे मी इडलीच्या भांड्याचा वापर केला होता. तुमच्याकडे जर कुकर किंवा मोठं पातेलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बेक करू शकता. कुकरच्याच भांड्याला मी ग्रीस करून घेतलं होतं तेलाने. नंतर त्या पिठामध्ये 1 चमचा खायचा सोडा घालून मिश्रण सगळं त्या भांड्यामध्ये ओतून घेतलं. आणि नंतर मग 15 मिनिटासाठी मी ते इडलीच्या भांड्यात मस्त असं ठेवून दिलं. नंतर इथे मी तडक्यासाठी ना 1 चमचाभर तेल घेतलं होतं. त्या तेलामध्ये मस्त अशी मोहरी टाकून दिली. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता वापरला होता. मस्त असं पाणी घालून थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घातलं. आणि तुम्ही बघू शकता आपला ढोकळा असा खूप छान बेक झाला होता. एकदम छान दिसत होता बरं का. नंतर मी एक 5-10 मिनिटं ना त्याला थंड होऊ दिला, कारण लगेच गरमागरम काढायला घेतला तर तो तुटू शकतो. 5-10 मिनिटं थंड झाल्यानंतर मी तो ढोकळा एका ताटामध्ये काढून घेतला. तुम्ही बघू शकता खूप छान असा ढोकळा निघाला होता. ढोकळा बघून तोंडाला सुटलं होतं पाणी. मग काय घेतला कट करायला आणि बनवलेलं गोड पाणी सुद्धा त्याच्यावरती टाकून घेतलं आणि खूप सारी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली. तुम्ही सुद्धा ना हा ढोकळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा ढोकळा सुद्धा असाच झाला होता का. आणि इथे नित्या आणि मम्मी सुद्धा खूप छान असा ढोकळा एन्जॉय करत होत्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.